जय जिजाऊ. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तमाम शिवप्रेमींना मी या शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा एक वेगळाच ठसा आहे. शिवचरित्र हे फक्त वाचण्यासाठी नाही, तर शिवचरित्र हे जगण्यासाठी आहे, ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आजपर्यंत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांचा इतिहास फक्त सांगितला गेला. अफजल खानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं बोट याच्या पलीकडचा इतिहास कळूच दिला नाही. स्वराज्य निर्मिती करत असताना समाज बांधणी करावी लागली आणि समाज बांधणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श असं वर्तन रयतेसमोर ठेवलेलं होतं. शिवरायांनी कधीही भूत भविष्यावर विश्वास ठेवला नाही. महाराजांचा मुलगा राजाराम पालथा जन्माला आला त्यावेळी भटजी महाराजांकडे आला आणि भटजी महाराजांना म्हणाला, महाराज महाराज तुमचा मुलगा पालथा जन्माला आलाय, हे अशुभपणाचं लक्षण आहे. त्यावेळी महाराज कडाडले. महाराज म्हणाले, भटजी माझा मुलगा पालथा जन्माला आलाय म्हणजे तो दिल्लीची पातशाही पालती घातल्याशिवाय राहणार नाही. हा सकारात्मक दृष्टिकोन महाराजांचा होता. महाराज विज्ञानवादी होते. कुठल्याही कर्मकांडावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. म्हणून तर त्यांनी लढलेल्या लढायांपैकी बहुतांश लढाया त्यांनी अमावस्येच्या रात्री लढलेल्या आहेत आणि त्या जिंकलेल्या सुद्धा आहेत. कारण काळ्या कुट्टा अंधारामध्ये लढाया जिंकणं सोपं जात होतं हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. म्हणून महाराजांनी अमावस्येच्या रात्री लढाया केल्या. हा शिवचरित्राचा भाग आम्हाला समजला तर आमची चालू असलेली जी कामं आहेत ती अमावस्येच्या दिवशी आम्ही बंद ठेवणार नाही. स्वराज्य निर्मिती करत असताना महाराजांनी अनेक किल्ले जिंकले, त्याबरोबर अनेक किल्ले बांधले सुद्धा. परंतु किल्ले बांधत असताना महाराजांनी कधीही कुठल्या किल्ल्याचा पायाभरणी समारंभ किंवा वास्तुशांती समारंभ केलेला नाही. तरी सुद्धा प्रत्येक किल्ला जर आपण पाहिला तर इतके वर्ष होऊन सुद्धा तो अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे. धर्मानुसार त्या काळामध्ये शस्त्रबंदी होती, परंतु महाराजांनी शस्त्रबंदी मोडीत काढून समस्त मावळ्यांच्या हातामध्ये ढाल तलवारी दिल्या. सिंधुबंदी होती, समुद्रामध्ये जाणं निषिद्ध मानलं जात होतं, परंतु समुद्रावरील शत्रूचा जर बंदोबस्त करायचा असेल तर त्यासाठी समुद्रावर आरमार उभारावं लागणार आहे हे महाराजांनी ओळखलं होतं. म्हणून त्यांनी आरमार दलाची स्थापना केली आणि सिंधुबंदी सुद्धा मोडीत काढली. महाराज कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं नाही आणि महाराजांनी त्यांच्या ज्या लढाया केल्या आहेत त्या लढायांमध्ये आपण नेहमी ऐकतो की महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग जास्त केलेला आहे. परंतु युक्ती सुद्धा महाराजांनी एखाद्या प्रसंगामध्ये वापरलेली असेल तर दुसऱ्या प्रसंगामध्ये ती युक्ती त्यांनी पुन्हा वापरली नाही. म्हणजे आग्र्यावरून सुटका ज्या पद्धतीनं केली त्या पद्धतीनं ते पन्हाळगडाच्या वेढ्यामधून सुटले नाहीत. त्या ठिकाणी वेगळी पद्धत होती. किंवा अफजल खानाला मारण्यासाठी वाघनख्या वापरल्या, पुन्हा दुसऱ्या कुणाला मारण्यासाठी वाघनख्याचं तंत्र त्यांनी अवलंबलं नाही. म्हणजे शिवाजी महाराज प्रत्येक प्रसंगामध्ये वेगळ्या प्रकारची युक्ती वापरत होते. म्हणजे आजकाल काय होतंय, एखाद्या माणसाने एखादा व्यवसाय सुरू केला आणि तो जरा चांगला चालायला लागला की प्रत्येक जण तोच व्यवसाय करायला सुरुवात करतो, परंतु वेगळं काहीतरी करावं हे त्याच्या मनामध्ये येत नाही. आम्ही जर शिवचरित्र वाचलं तर या सगळ्या गोष्टी आम्हाला नीटपणानं समजणार आहे. म्हणजे महाराजांच्या लढायांच्या व्यतिरिक्त जो इतिहास आहे तो इतिहास आम्हाला नीटपणानं समजून घ्यावा लागणार आहे. महाराजांच्या काळामध्ये संदेश वहनाची व्यवस्था म्हणजे कुठंतरी एखादा दूत पाठवायचा, त्याच्याजवळ पत्र दिलं जायचं, ते पत्र त्या दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचं आणि मग त्यांना समजायचं काय निरोप आहे तो. संदेश वहन खूप अवघड होतं, कारण त्या काळामध्ये फोन नव्हते किंवा तार नव्हती, कुठल्याही सुविधा नव्हत्या. पण महाराजांनी संदेशवहन खूप सोपं करून टाकलं होतं. म्हणजे स्वराज्यामध्ये एखादी दुःखद घटना जर घडली तर किल्ल्यावर लाकडं पेटवली जायची आणि त्या लाकडामधून काळा धूर निघायचा. काळा धूर निघाल्यानंतर दुसऱ्या किल्ल्यावर समजायचं की काळा धूर निघालेला आहे, स्वराज्यामध्ये काहीतरी वाईट गोष्ट घडलेली आहे. त्या किल्ल्यावर पुन्हा लाकडं पेटवली जायची, काळा धूर निघायचा. असं करत करत थोड्याच वेळामध्ये संपूर्ण स्वराज्यात काहीतरी वाईट घटना घडली आहे याची बातमी पोहोचायची. काळा धूर कोणत्या लाकडांमुळे होतो हे शिवाजी महाराजांना माहिती होतं, हे मावळ्यांना माहिती होतं. आणि जर स्वराज्यामध्ये एखादी चांगली घटना घडली तर पांढरा धूर निघल अशा प्रकारची लाकडं किल्ल्यावर पेटवली जायची. तसेच दुसऱ्या किल्ल्यावर असं करत करत संपूर्ण स्वराज्यामध्ये संदेश जायचा, स्वराज्यामध्ये काहीतरी चांगली घटना घडलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या युक्त्या वापरलेल्या आहेत त्या युक्त्या कमालीच्या आहेत. त्यांची विचारशक्ती अफाट होती. या अफाट विचारशक्तीच्या जोरावर त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य जे आहे ते स्वराज्य अजूनही तुमच्या आमच्या स्मरणामध्ये आहे. म्हणून तर पुन्हा पुन्हा प्रत्येकाला शिवचरित्राचा हेवा वाटतो. आपल्या महाराष्ट्रातच नाही,
देशात नाही तर परदेशांमध्येही शिवचरित्राचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर लोक करू लागले आहेत. त्याची कारणं ही आहेत. म्हणून आम्हाला या शिवजयंतीच्या निमित्तानं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही शिवचरित्र वाचलं पाहिजे. आमच्या मुलांपर्यंत शिवचरित्र पोहोचवलं पाहिजे. मुलांना ते वाचायला लावलं पाहिजे. त्या वाचनाची दिशा त्यांना दाखवून दिली पाहिजे. म्हणजे आम्हाला जर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची पिढी घडवायची असेल तर ती पिढी घडवण्यासाठी आमच्या मुलांच्या हातामध्ये शिवचरित्र द्यावं लागणार आहे. आणि एवढी एक गोष्ट या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण करताल अशी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.